शॉकवेव्ह थेरपी इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी किती इफेक्टिव्ह आहे ते पण वाचा. कारण की पेनाइल इम्प्लांट हे परमनंट सोल्युशन नाही. आफ्टर द एज ऑफ 65-70 जेव्हा खूप फ्लॅसिड पेनिस होऊन जायचं, हे टेम्पररी सोल्युशन आहे आणि ते कृत्रिम सोल्युशन आहे. फसगती झाली नाही पाहिजे. नाही तर आजच्या स्थितीमध्ये समाजामध्ये काही कमर्शियल डॉक्टर असे बसलेले आहेत किंवा रीलमुळे म्हणा किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही केव्हा ना केव्हा बघता, तुम्ही पेनाइल इम्प्लांटबद्दल ऐकतच असतं. त्याच्यामध्ये सिलिकॉन जेल असतं आणि ते जे बॉल असतात ते आम्ही तुमच्या टेस्टिसमध्ये टाकतो. पेनाइल इम्प्लांट करायचं नसेल आणि तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात चांगली आजच्या स्थितीमध्ये पेशॉट थेरपी हे इरेक्टाईल डिस्फंक्शनला कशी मदत करते ते पण वाचा. नमस्कार मित्रांनो, आज गुगलमुळं म्हणा किंवा रीलमुळं म्हणा किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही केव्हा ना केव्हा बघता, तुम्ही पेनाइल इम्प्लांटबद्दल ऐकतच असता. आणि पेनाइल इम्प्लांट कोणी करायला पाहिजे, केव्हा करायला पाहिजे, का बरं करायला पाहिजे, या सर्व विषयी आज या व्हिडिओद्वारा आपण थोडक्यात एक सायंटिफिक माहिती घ्यायचा थोडक्यात प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने माझ्या क्लिनिकद्वारा किंवा या व्हिडिओद्वारा मी तुमच्या समोर येऊन नेहमी तुम्हाला काही ना काही चांगलं प्रॉपर नॉलेज, काउन्सिलिंग आणि एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत असतो. आणि त्यासाठीच तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो मित्रांनो, की माझे जर यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना मदत करा. जास्तीत जास्त त्यांना शेअर पण करा. कोणाची पण फसगती झाली नाही पाहिजे. नाही तर आजच्या स्थितीमध्ये समाजामध्ये काही कमर्शियल डॉक्टर असे बसलेले आहेत बाहेरच्या प्रांतामध्ये, जे तुम्हाला फक्त आणि फक्त इम्प्लांटचा सल्ला देतात. मित्रांनो, यंग एजमध्ये इम्प्लांट करण्याची गरजच भासत नाही. आज माझ्या 40 वर्षाच्या कार्यक्षेत्रामध्ये मी फक्त 4 लोकांना फक्त पेनाइल इम्प्लांटचा सल्ला दिलेला आहे. पेनाइल इम्प्लांट म्हणजे काय करतो, आम्ही या स्पॉन्जी टिश्यूमध्ये 2 रबराचे रॉड टाकतो. त्याच्यामध्ये सिलिकॉन जेल असतं आणि ते जे बॉल असतात ते आम्ही तुमच्या टेस्टिसमध्ये टाकतो आणि ते टेस्टिस आपण प्रेस केल्या तर ते सिलिकॉनचं जेल त्या रॉडमध्ये येतं आणि तुम्हाला एक कृत्रिम टाईटपणा भेटतो. पण याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक मजा येणार नाही. प्रॉपर नैसर्गिकपणा येण्यासाठी तुम्हाला इम्प्लांट नसतं. हे फक्त आम्ही ॲडवाईज करायचो आफ्टर द एज ऑफ 65-70 जेव्हा खूप फ्लॅसिड पेनिस होऊन जायचं आणि त्यांची इच्छा असायची, तेव्हा आम्ही पेनाइल इम्प्लांट करण्याचा सल्ला द्यायचो. पण आजच्या स्थितीमध्ये कारण सायकोलॉजिकल असो, व्हॅस्क्युलर असो, व्हॅझोजेनिक असो किंवा आर्टिरियल इन्सफिशियन्सी असो, सगळ्याच लोकांना बिनधास्तपणे फक्त आणि फक्त मी पेनाइल इम्प्लांट करतो म्हणून सगळ्यांना पेनाइल इम्प्लांटवर पोचवायचं हे त्याचं सोल्युशन नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच अशा व्हिडिओपासून, अशा रीलपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. कारण की पेनाइल इम्प्लांट हे परमनंट सोल्युशन नाही, हे टेम्पररी सोल्युशन आहे आणि ते कृत्रिम सोल्युशन आहे. जर तुम्हाला पेनाइल इम्प्लांट करायचं नसेल आणि तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात चांगली आजच्या स्थितीमध्ये पूर्ण जगामध्ये जर पद्धत असेल तर ती आहे फोकल शॉकवेव्ह थेरपी प्लस याच्याबरोबर पी-शॉट थेरपी. म्हणजे 12 आम्ही तुम्हाला हे ॲडवाईस करतो शॉकवेव्ह थेरपी आणि 12 आम्ही तुम्हाला मंथली वन्स असं आम्ही पी-शॉट थेरपी ॲडवाईस करतो. कोणत्याही प्रकारची नपुसकता असू द्या, कोणत्याही प्रकारचं कारण असू द्या, इरेक्टाईल डिस्फंक्शनला ह्या 2 ट्रीटमेंट आजच्या स्थितीमध्ये सफिशियंट आहेत. आणि या अत्याधुनिक ट्रीटमेंट ज्या लोकांना समजा काही औषधोपचार घेतल्यानंतर पण आराम पडत नसेल तर नक्कीच ह्या 2 ट्रीटमेंट जे आहेत हे तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊन त्याचा नक्कीच बेनिफिट करून घेऊ शकता. माझ्या क्लिनिकला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही पण माझ्यापेक्षा हुशार आहात. तुम्ही गुगल करा, गुगलवर जा, पेनाइल इम्प्लांट केव्हा करायला पाहिजे ते पण वाचा. शॉकवेव्ह थेरपी इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी किती इफेक्टिव्ह आहे ते पण वाचा. पेशॉट थेरपी हे इरेक्टाईल डिस्फंक्शनला कशी मदत करते ते पण वाचा. सगळं तुम्ही शोधून घ्या, त्याच्यावर रिसर्च करा, अभ्यास करा आणि नंतर मग माझ्या क्लिनिकला या. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील नक्की विचारा. पण मित्रांनो, पेनाइल इम्प्लांट हे सोल्युशन नाही, परमनंट सोल्युशन नाही. म्हणून कोणीही जर तुम्ही माझ्या व्ह्युअरमधून जर पेनाइल इम्प्लांटचा तुम्हाला कोणी सल्ला दिला असेल किंवा तुम्ही विचार करत असाल तर दॅट इज नॉट सोल्युशन. असं कार्य होऊ नका देऊ. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल नक्की माझ्या क्लिनिकला या, माझं मार्गदर्शन घ्या, काउन्सिलिंग करून घ्या. नक्कीच प्रॉपर ट्रीटमेंट होईल.
धन्यवाद मित्रांनो.